नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. 10th इंग्लिश ग्रामरचे आपण टॉपिक समजून घेत आहोत. लास्ट 3-4 व्हिडिओजमध्ये बऱ्यापैकी सगळे टॉपिक क्लिअर झाले. आता इंग्लिश मीडियमसाठी क्लॉजेस हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तसंच डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच हा देखील इम्पॉर्टंट टॉपिक आहे. दोन्ही टॉपिक आपण नीट समजून घेऊ म्हणजे तुमचं ग्रामरचे सगळे टॉपिक झाले. जर तुम्ही ते व्हिडिओ नसतील बघितले तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. व्यवस्थित ते व्हिडिओ बघून घ्या म्हणजे ग्रामरचे आपले मार्क फिक्स होऊन जातील. सोबत आपण इंग्लिशसाठी 70+ टार्गेट ठेवलं आहे, ते सुद्धा अचीव करू शकतो. हातामध्ये अजून 2-3 दिवस आहेत. मस्त प्रिपेअर करूया म्हणजे आपला जो मराठीसारखा आपण इंग्लिशसाठी गोल ठेवला आहे 70+चा तो आपण सहज अचीव करू शकतो. आता ह्या व्हिडिओमध्ये क्लॉजेस डिटेलमध्ये समजून घेऊ. सोबत बोर्डला आलेले क्वेश्चन्स पण बघूया म्हणजे काहीच डाऊट नाही राहणार. फक्त व्हिडिओ नीट बघा, व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट नक्की करू शकता. चलो सुरू करूया. आता बेसिकली क्लॉज म्हणजे काय तर ग्रुप ऑफ वर्ड आहे ज्याच्यामध्ये सब्जेक्ट पण असेल आणि वर्ब पण असेल. स्टेटमेंट नाही आहे काय आहे, फक्त क्लॉज म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड आहे ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे आणि वर्ब आहे. जसं की ही लाफ, ही काय सब्जेक्ट, लाफ काय वर्ब आलं. क्लिअर समजलं. अजून एक बघा, आय रिमेंबर व्हॉट यू सेड येस्टरडे. आता या ठिकाणी हा पण एक क्लॉज आहे आणि हा सुद्धा काय आहे एक क्लॉज आहे. रिझन काय तर या ठिकाणी सब्जेक्ट आहे वर्ब आहे, सब्जेक्ट आहे वर्ब आहे म्हणजे दोन्ही पण काय झाले क्लॉजेस झाले. समजलं नक्की शुअर. क्लॉज म्हणजे काय तर बेसिकली ग्रुप ऑफ वर्ड ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे आणि वर्ब आहे. डन. नक्की बेसिकपासून सुरू करूया. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ क्लॉजेस. 2 क्लॉजेसचे टाईप पडतात. पहिला पडतो इंडिपेंडंट, दुसरा पडतो डिपेंडंट. इंडिपेंडंट म्हणजे काय ज्याच्यामधून आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल आणि डिपेंडंट म्हणजे काय ज्याच्यामधून आपल्याला इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन मिळेल. म्हणजे तो जो काही क्लॉज असेल तो आपल्याला पूर्णपणे इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत. एक्झाम्पल बघूया. बघा, वी लिव्ह इन इंडिया, कंप्लीट इन्फॉर्मेशन मिळते. नंतर हू इज लिव्ह इन पुणे, इन्फॉर्मेशन मिळते का नाही मिळत आहे. म्हणजे पहिलावाला झाला इंडिपेंडंट आणि दुसरावाला झाला डिपेंडंट. समजलं नक्की. आता इंडिपेंडंट क्लॉजेसचे टाईप नाही पडत, डिपेंडंट क्लॉजेसचे टाईप पडतात. 3 टाईप आहेत. पहिला नाऊन क्लॉज, दुसरा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि तिसरा ॲडवर्ब क्लॉज. 1 बाय 1 समजून घेऊ. खूप सिम्पल आहेत, काही टेन्शन घेऊ नका. चलो पहिला नाऊन क्लॉज. स्टेटमेंट वाचूया मग तुम्हाला एक्सप्लेन करतो. अ नाऊन क्लॉज इज डिपेंडंट ऑर सबऑर्डिनेट क्लॉज. डिपेंडंट क्लॉजला आपण सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. दॅट वर्क ॲज अ नाऊन इन अ सेंटेन्स. म्हणजे असा क्लॉज जो सेंटेन्समध्ये नाऊन म्हणून काम करतोय त्याला बोलतो आपण नाऊन क्लॉज. डन. आता नाऊन क्लॉज युजली इंट्रोड्यूस बाय सम वर्ड्स. कुठल्या वर्ड्सने इंट्रोड्यूस होतो तर दॅट, विच, हू, हूएवर, होम, हुमएवर, हुज, वॉट एवर, हाऊ, वेन, वेअर, वेदर अँड वाय या वर्ड्सने आपण नाऊन क्लॉज रिप्रेझेंट करू शकतो. आता नाऊन क्लॉज ओळखण्याची सिम्पल ट्रिक समजून घ्या. व्हर्बला वॉटने क्वेश्चन विचारला आणि जर आन्सर मिळत असेल तर झाला नाऊन क्लॉज. कसं बघा, यू कॅन ईट वॉट एवर यू वॉन्ट. आता वर्बला काय करूया वॉटने क्वेश्चन विचारूया. वॉट यू कॅन ईट, आन्सर काय येतं आहे वॉट एवर यू वॉन्ट. नीट बघा, वॉट यू कॅन ईट, आन्सर काय येतं आहे वॉट एवर यू वॉन्ट. म्हणजे वर्बला वॉटने क्वेश्चन विचारल्यानंतर हा जो क्लॉज आहे हा आन्सर आला म्हणजे हा झाला नाऊन क्लॉज. समजलं नक्की. अजून एक बघा, द प्रॉब्लेम इज वेदर वी कॅन फिनिश. व्हॉट इज प्रॉब्लेम वेदर वी कॅन फिनिश. परत एकदा बघा, वर्बला वॉटने क्वेश्चन विचारल्यानंतर हा क्लॉज काय येतं आहे आन्सर येतं आहे म्हणजे हा झाला नाऊन क्लॉज. समजलं नक्की कळलं प्रत्येकाला. चलो अजून एक बघा, वाय ही लेफ्ट इज अ मिस्ट्री. व्हॉट इज मिस्ट्री वाय ही लेफ्ट. समजलं नक्की. म्हणजे जेव्हा आपण वर्बला वॉटने क्वेश्चन करू आणि जर दिलेला स्टेटमेंटमधला कुठला तरी क्लॉज आन्सर म्हणून येत असेल तर तो क्लॉज दुसरा तिसरा कुठला नसून सरळ नाऊन क्लॉज आहे. समजलं नक्की. आता बेसिकली नाऊन क्लॉजचे काही टाईप्स पडतात म्हणजेच त्याच्या पोझिशननुसार. ॲज अ सब्जेक्ट म्हणजे सुरुवातीला आला जसं की दॅट टीम लॉस डिसअपॉइंट्स द फॅन. वॉट डिसअपॉइंट्स द फॅन काय येतं आहे दॅट टीम लॉस्ट. स्टेटमेंट आणि आपण जे मागाशी ट्रिक समजली होती ते सेम राहणार, ते काही चेंज होत नाही आहे. वर्बला वॉटने क्वेश्चन विचारला, हा जो काही पार्ट होता तो आन्सर म्हणून आला म्हणजे हा नाऊन क्लॉज झाला. फक्त सुरुवातीला आला म्हणून सब्जेक्ट. त्यानंतर ॲज अ ऑब्जेक्ट म्हणजे एंडिंगला येणार शी डिडंट नो दॅट द ट्रेन वॉज लेट. परत एकदा बघा, व्हॉट शी डिडंट नो
काय आन्सर येत आहे? दॅट द ट्रेन वॉज लेट. समजलं नक्की? चलो नेक्स्ट. ॲज अन ऑब्जेक्ट ऑफ अ प्रेपोजिशन म्हणजे काय? एक्झाम्पलवरनं समजून घेऊ. वी टॉक अबाउट हाऊ दे अचीव सक्सेस. परत एकदा वॉटने क्वेश्चन विचारून बघूया. व्हॉट वी टॉक अबाउट, आन्सर काय येत आहे? हाऊ दे अचीव सक्सेस. क्लिअर, नाऊन क्लॉज तर आहे. मग प्रेपोजिशन म्हणजे काय? तर या ठिकाणी WH वर्ड दिसतोय का? हाऊ. असे वर्ड्सनी जर दोन क्लॉज जॉईन झाले तर काय होतं? ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. हे लिहायचं नाही आहे पण हे समजून घ्या. कळलं नक्की? शुअर. नंतर पुढं बघा. ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ लिंकिंग वर्ब म्हणजेच दॅट यूज झाला असणार. बघा, माय बिलीव्ह इज दॅट ऑल विल सक्सेड. परत या ठिकाणी काय वापरलं आहे? दॅट वापरलं आहे म्हणजेच लिंकिंग वर्ब वापरला. परत आपण क्रॉस चेक करूया. व्हॉट इज माय बिलीफ? आलं का आन्सर? दॅट ऑल विल सक्सेड. म्हणजे व्हर्बला व्हॉटने क्वेश्चन विचारल्यानंतर जर स्टेटमेंटमधला क्लॉज आन्सर म्हणून येत असेल तर तो झाला नाऊन क्लॉज. डन नक्की? चलो नेक्स्ट. ॲज अन ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनेटिव्ह. इन्फिनेटिव्हचा यूज झाला असणार जसं की बघा, आय विश टू नो हाऊ सॅटेलाईट वर्क. व्हॉट इज माय विश? आला आन्सर? टू नो हाऊ सॅटेलाईट वर्क. म्हणजे या ठिकाणी काय झालं आहे? इन्फिनेटिव्ह यूज झाला आहे. हे बेसिक नाऊन क्लॉजेसचे टाईप्स होते. टाईप्स इन द सेन्स काय? नाऊन क्लॉजेस कसा रिप्रेझेंट केला जातो ते सांगितलं. पहिला ॲज अ सब्जेक्ट म्हणजे सुरुवातीला येईल, नंतर ॲज अ ऑब्जेक्ट म्हणजे एंडिंगला येईल, नंतर प्रेपोजिशननी रिप्रेझेंट केलेलं असेल म्हणजे विच, हाऊ, वेन असे वर्ड्स यूज झाले असतील. त्यानंतर लिंकिंग वर्ब म्हणजे दॅट असणार आहे. त्यानंतर इन्फिनेटिव्ह म्हणजे टू प्लस वर्डचा फॉर्म असेल. हे नीट लक्षात ठेवतात. क्लिअर झालं? शुअर. चलो नेक्स्ट. पुढचा क्लॉज सगळ्यात सोपा क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. काय दिलं आहे बघा. अँड ॲडजेक्टिव्ह क्लॉज इज डिपेंडंट ऑर सबऑर्डिनेट क्लॉज दॅट सर्व ॲज अ ॲडजेक्टिव्ह. म्हणजेच स्टेटमेंटमध्ये जर ॲडजेक्टिव्हला रिप्रेझेंट केलं असेल किंवा नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तिथं येत असेल तर त्याला काय बोलणार आपण? ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता कुठल्या कुठल्या वर्डने रिप्रेझेंट केला जातो ते समजून घेऊया. पहिलं तर रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे हू, हुज, होम, विच आणि दॅट. नंतर रिलेटिव्ह ॲडवर्ब पण असतील, वेअर, वेन आणि वाय. एक्झाम्पल बघू म्हणजे पटकन क्लिअर होऊन जाईल. जसं की बघा, द आर्टिस्ट हू पेंटेड दिस पोर्ट्रेट इज फेमस. आता बेसिक समजून घ्या. द आर्टिस्ट इज फेमस हे नॉर्मल सेंटेन्स आहे, ह्याला मिनिंग आहे. आता मध्ये काय टाकलं आपण? हू पेंटेड दिस पोर्ट्रेट म्हणजे ज्यांनी पोर्ट्रेट पेंट केलं आहे. कोण? तर आर्टिस्ट. म्हणजे आर्टिस्टबद्दल ह्या ठिकाणी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आली म्हणजे हे काय झालं? ॲडजेक्टिव्ह झालं. म्हणजे क्लॉज कुठला आला? ॲडजेक्टिव्ह क्लॉज आला. समजलं नक्की? पुढं बघा. द पर्सन हुम यू मेट इज माय कझन. नॉर्मल सेंटेन्स कसं आहे? द पर्सन इज माय कझन. डन. पर्सनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हा क्लॉज सांगतोय. हुम यू मेट म्हणजे झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. डन. पुढं बघा. माय कार विच इज क्वाईट ओल्ड. कारबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ॲडजेक्टिव्ह ॲज अ रिप्रेझेंट होतं आहे म्हणून क्लॉज आला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. समजलं नक्की? क्लिअर झालं? चलो अजून एक एक्झाम्पल बघूया. युअर सन इज द वन हू हेल्प मी. युअर सन इज द वन. ठीक आहे. सनबद्दल पुढं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आली. हू हेल्प मी, त्यांनी हेल्प केली म्हणजे काय झालं? ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. समजलं? किती इझी होतं. म्हणजे सिम्पल लक्षात ठेवायचं आहे. नाऊन आणि प्रोनाऊनबद्दल जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन येत असेल तर त्याला आपण ॲडजेक्टिव्ह बोलतो. आता ह्या ठिकाणी काय तर स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये आलं, क्लॉजच्या फॉर्ममध्ये आलं. म्हणजेच एखादा क्लॉज नाऊन आणि प्रोनाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत असेल तर तो झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. डन. नक्की समजलं? चलो नेक्स्ट. ॲडवर्ब क्लॉज त्याच्याहीपेक्षा सिम्पल. आता नावातच आहे वर्ब. वर्बबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा शब्द कुठला असतो? ॲडवर्ब. म्हणजे ॲडवर्ब म्हणून रिप्रेझेंट झालं तर काय झालं? ॲडवर्ब क्लॉज झाला. सिम्पल. कळलं नक्की? बघा, ॲडवर्ब क्लॉजमध्ये काय होतं तर वर्ब मॉडिफाईड होऊ शकतं, ॲडजेक्टिव्ह मॉडिफाईड होऊ शकतं किंवा ॲडवर्ब पण मॉडिफाईड होऊ शकतं. आता हा जो ॲडवर्ब क्लॉज आहे ना हा काही गोष्टी इंडिकेट करतो. मग ओळखणं अजून सोपं होईल. बघा, जर टाईम इंडिकेट करत असेल तर ॲडवर्ब क्लॉज झाला. जर क्लॉज प्लेस इंडिकेट करत असेल तर ॲडवर्ब क्लॉज झाला. कंडिशन, कॉन्ट्रास्ट, कंपॅरिझन, कन्सेशन, पर्पज, रिझल्ट या सगळ्या गोष्टी आपण ॲडवर्ब क्लॉजने रिप्रेझेंट करू शकतो. मग यासाठी कुठले कुठले वर्ब लागतात ते बघा. ॲज असेल, ॲज सून ॲज असेल, वेन, बिकॉज, व्हाईल, सो, सो दॅट, इफ, वेदर, वेन, आफ्टर, बिफोर अशा वर्डने आपण ॲडवर्ब क्लॉज इंडिकेट करतो. एक्झाम्पल बघू म्हणजे क्लिअर होईल. सिम्पल. आय कुडंट गो बिकॉज आय वॉज अनवेल. आता परत एकदा, मी गेलो नाही म्हणजे वर्बबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन या ठिकाणी आली. बिकॉज म्हणजे रिझन आलं म्हणजे हे काय झालं?
ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन झालं. आता तुम्ही रिझन लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, पण कधी कधी लिहिलं तर एकदम बेस्ट होईल, मार्क कन्फर्म होऊन जातील. त्यामुळे या ठिकाणी काय आलं आहे, रिझन आलं, म्हणून हा काय झाला, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. नक्की समजलं? शुअर. पुढं बघा, इफ इट्स रेन टुमारो द मॅच विल बी कॅन्सल. परत एकदा, मॅच कॅन्सल होईल कधी, इफ इट्स रेन टुमारो. म्हणजे ह्या ठिकाणी काय झालं, व्हर्बबद्दल, ॲडव्हर्बबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आली आणि जो क्लॉज अशी इन्फॉर्मेशन देत असेल त्याला बोलतो आपण ॲडव्हर्ब क्लॉज. समजलं? नक्की. आता हे कुठलं वाला सांगू शकता का तुम्ही? सांगू शकता? कंडिशन आलं. समजलं? नक्की. नेक्स्ट बघा, द मूव्ही वॉज सो बोरिंग दॅट वी लेफ्ट. बोरिंग होता म्हणून आम्ही सोडून दिला. बरोबर. म्हणजे परत एकदा व्हर्बबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगणारा जो क्लॉज आहे तो झाला ॲडव्हर्ब क्लॉज. डन. समजलं? इझी होतं. चलो आता अजून एक एक्झाम्पल, ही प्रॅक्टिस डेली सो ही कॅन इम्प्रूव्ह. परत डेली प्रॅक्टिस करतोय, प्रॅक्टिसबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आली म्हणजे काय झाला, हा ॲडव्हर्ब क्लॉज झाला. इझी होतं. समजलं? तिन्ही क्लॉज कसे आयडेंटिफाय करायचे क्लिअर झालं. नाऊन क्लॉज थोडासा हार्ड आहे, पण नीट समजून घेतला तर होऊन जाईल. ॲडजेक्टिव्ह तर एकदम सिम्पल होता, ॲडव्हर्ब तर त्याहीपेक्षा सिम्पल आहे. क्लिअर? नक्की. चलो आता बोर्डचे क्वेश्चन्स वन बाय वन बघूया. काय दिलं आहे, आयडेंटिफाय द क्लॉज अँड स्टेट देअर काइंड्स, म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज लिहायचा आहे. चलो बघा, वेन ही सॉ मी ऑन द रोड ही बिगन टू रन. आता ही बिगन टू रन कधी, मला बघितल्यानंतर. म्हणजे पळण्याची जी क्रिया आहे, रनिंग जो करतोय तो बघितल्यानंतर करतोय. म्हणजे व्हर्बबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आली म्हणजे काय झाला, हा ॲडव्हर्ब क्लॉज आला. समजलं? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम, वेन असल्यामुळं टाईम आला. आणि मेन क्लॉज काय असणार आहे, ही बिगन टू रन. समजलं? नेक्स्ट बघा, काय दिलं आहे, वेन वी वेअर डिझायनिंग द फर्स्ट मँचेस्टर्स कम्प्युटर इट ऑल केम बॅक टू मी. परत एकदा काय सांगितलं आहे, इन्फॉर्मेशन कुणाबद्दल आली, व्हर्बबद्दल येते आहे. समजतंय? आणि काय इंडिकेट करतं आहे, परत टाईमच इंडिकेट करतं आहे. म्हणजे या ठिकाणी पण काय झालं, वेन वी आर डिझायनिंग द फर्स्ट मँचेस्टर्स कम्प्युटर, हा काय झाला, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम झाला. नंतर इट ऑल केम बॅक टू मी, हे झालं मेन क्लॉज. समजलं? नक्की. चलो अजून एक क्वेश्चन बघूया. काय दिलं आहे, द नर्व दॅट कंट्रोल हिज मसल वेअर शटिंग डाऊन. नर्वबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आली म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतं आहे. याचाच अर्थ हे काय झालं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. बघा आला आन्सर, द नर्व वेअर शटिंग डाऊन हे मेन स्टेटमेंट होतं. पण नर्वबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कोणी दिली, दॅट कंट्रोल हिज मसल, हा काय झाला, सबऑर्डिनेट ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. समजलं? क्लॉजेसचे टाईप, बोर्डचे एक्झाम्पल्स घेतले, नक्की समजले? तीनही टाईप समजले? गुड. आता तीनही क्लॉज व्यवस्थित करा, एक्झामला येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. एकदा का हे क्लॉज पक्के झाले की मार्क आपले कन्फर्म झाले. आयडेंटिफाय कसं करायचं नक्की समजलं? कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगताल. आणि जे काही प्रिव्हियस व्हिडिओज होते ते सुद्धा नीट बघून घ्या आणि मार्क कन्फर्म करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच बघूया, म्हणजे तोही टॉपिक आपला क्लिअर होऊन जाईल आणि ग्रामर द एंड. ठीक आहे? चलो व्यवस्थित अभ्यास करा. बाकी काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन ओपन आहे, नक्की विचारा. व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.